नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या गावदेवी इथे आपण आहोत आणि कुस्ती चालू आहे आणि कुस्तीचे सामने आपण जर पाहिलं तर या गावदेवी मंदिराच्या उत्सवामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 दिवस हा संपूर्ण उत्सव सुरू आहे आणि आपण बघू शकतो कुस्ती पाहण्यासाठी ही प्रचंड अशी ग्रामस्थांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे असतील, सोबतच राम पातकर असतील, या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हा मातीतला खेळ आपण जर पाहिला तर आपल्या बदलापूरमध्ये जपला जातोय आणि ही संस्कृती आहे ती आपण जर पाहिलं तर सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून जपली जाते। कालच आई गावदेवीची भव्य दिव्य पालखी जी आहे ती शहरामध्ये निघालेली आणि आज आपण पाहू शकतो हे कुस्तीचे सामने बदलापूर शहरामध्ये सुरू आहेत। आपल्या सर्वांचे लाडके तात्या त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। श्री गावदेवी देवस्थान कार्यकारी उत्सव मंडळातर्फे सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। बाकीच्या पैलवानांना इथे खाली उतरायचे, गर्दी स्टेजमध्ये अजिबात करू नका, सगळे पैलवान खाली उतरायचे, ज्यांची जमलेली त्यांनी स्टेजमध्ये यायचे। आखाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही कुस्ती पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी आपल्याला ग्रामस्थांची, आसपासच्या परिसरातील नागरिकांची, बदलापूरकरांची झालेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरही आजच्या या गावदेवी देवस्थानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो शिवसेनेचे शहर प्रमुख, माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे कुस्ती पाहण्यासाठी आलेले आहेत, सोबतच राम पातकर देखील आपल्याला पाहायला मिळते, तेही या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्व आल्या पाहिजे। गावदेवी जत्रा उत्सव मंडळ 2026 यांच्या विद्यानं सालाबाद प्रमाणे हा उत्सव 3 दिवसाचा या ठिकाणी साजरा केला जातो। मला वाटतं पूर्ण बदलापूर शहरामध्ये या देवीचं मान हे प्रथम मान असते आणि नक्कीच या देवीची जत्रा मोठ्या उत्सवाने बदलापूर शहरामध्ये कुलगावचे सर्व रहिवासी साजरी करत असतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी ठेवत असतात। तसेच ही कुस्तीची परंपरा आहे, ज्या दिवसापासून या जत्रेची निर्मिती झाली त्या दिवसापासून कुस्ती या आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागाचे पैलवान म्हणून आहेत त्यांना एक कुस्तीला चांगलं व्यासपीठ या जत्रेनिमित्त कुलगावचे सर्व गावदेवी उत्सवाचे मंडळाचे सर्व पदाधिकारी उपलब्ध करून दिसतात। तुम्ही बघत असाल समोर कुस्त्या चालू आहेत, चांगल्या आज कुस्तीच्या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मिळालेला आहे आणि नक्कीच यात चांगले खेळाडू निर्माण या कुस्तीत होतील अशी मला अपेक्षा आहे आणि आज शेवटचे मोठे असतील, नयन मोठे असतील, सर्व त्याच्यात जे रहिवासी असतील यांच्या या संयुक्त विद्यमानाने ही जत्रा यशस्वी करत असतात आणि ही परंपरा त्यांनी अशीच कायमस्वरूपी टिकवावी यासाठी नेहमी शिवसेना शहरसाठी सर्व पदाधिकारी आणि आमचं म्हात्रे कुटुंब त्यांच्याबरोबर। गावदेवी माता मंदिराच्या आज ह्या मंदिराच्या कार्यक्रमासाठी, उत्सवासाठी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केला। मी या मंडळाला धन्यवाद देतो, कारण माझं शिक्षण हा गावाच्या शेवटचं मंदिर असल्यामुळे तिथे अभ्यास करायला आम्ही यायचो आणि ह्या मंडळीचं आमच्यावरती खूप कौतुक असायचं आणि आम्हाला अभ्यास करण्यासाठी वातावरण तयार करायचे, ही मला नेहमी आठवण राहते। त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही मी इथे आलो आणि कुस्त्यांचे सामने आयोजित केल्याबद्दल मी मंडळाला धन्यवाद देतो। मला असं वाटतं की हा आंतरराष्ट्रीय खेळ असल्यामुळे इथले खेळाडू जागतिक लेवलला खेळायला जावेत हीच अपेक्षा या मंडळाची आहे आणि त्यांच्या ह्या अपेक्षा खेळाडू पूर्ण करतील अशी मला खात्री वाटते। गावदेवी देवस्थान मंडळ कुलगाव सालाबादप्रमाणे यंदाही कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी बाहेरून सगळे कुस्ती पैलवान आलेले आहेत।
कल्याण, डोंबिवली, ठाणा, नवी मुंबईवरनं आणि चांगले पैलवान इथे घडवले जातात. कुळगाव या यात्रेच्या निमित्ताने इथं कुस्तीचा जंगी सामन्याचा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आणि कोणी पैसे घेतले ना माझा विरोध. आज अनेक कुस्त्या पार पडतात. वर्षातून हा एकच दिवस असतो जेव्हा हे चित्र शहरात पाहायला मिळतं. काय अधिक माहिती आहे? काय सूचना असणार आहेत? कुस्ती हा खेळ बऱ्यापैकी आता कमी होत चाललाय. कुळगाव गावदेवी मंडळाचा मी आभार मानतो, कौतुक करतो की त्यांनी ही परंपरा चालू ठेवली. जे कुस्तीगीर आहेत किमान त्यांना आपली कला दाखवण्याची संधी मिळते. परंतु पत्रकारांना मी विनंती करेन का आजच्या असा जेव्हा प्रसंग असतो तेव्हा आम्हा लोकांना मान न देता त्या खेळाडूंना त्यांच्या खेळाला तुम्ही मान द्या. तुम्ही सतत राजकारणाच्यावर फोकस असतो, तो फोकस अशी जे दुर्मिळ कला आहेत, क्रीडा प्रकार आहेत, यांना तुम्ही मान द्या, त्यांना फोकस करा, त्यांना लोकांसमोर आणा, त्यांचं कौतुक करावं असं मी तुम्हाला विनंती करतो. भव्यदिव्य आपण पाहिलं तर आज कुस्ती सामन्यांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि मुलाखती घ्या. या आखाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर या ठिकाणी मुख्य संस्था युवा सेना शहर प्रमुख बदलापूर कुमार सन्माननीय नितेशजी शंकर धुळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी नयन मुखे त्यांना बोलायचं पण आपल्या शुभार्थ आपण नितेशजी धुळे यांचा सन्मान आपण करायचा. दोन कोणी तरी कोणता तरी पकडून आखाडा पाहण्यासाठी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी बदलापूरकरांची आपल्याला पाहायला मिळते. भव्यदिव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे. प्रचंड अशी गर्दी बदलापूरकरांची आपल्याला कुस्ती पाहण्यासाठी झालेली पाहायला मिळते. मागील 3 दिवसांपासून आई गावदेवीचा उत्सव बदलापूरमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. परवा महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. काल भव्यदिव्य आई गावदेवीची पालखी निघालेली आणि आज आपण जर पाहिलं तर शेवटचा दिवस आहे आणि या सांगता कार्यक्रमात भव्यदिव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांचं अभूतपूर्व योगदान आहे असे नयनमुठे आपल्यासोबत जोडले. सर, भव्यदिव्य आयोजन आहे, प्रचंड अशी उत्सुकता सर्व ग्रामस्थांची, बदलापूरकरांची आणि कुस्ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे. काय सांगा? श्री गावदेव देवस्थान कुळगाव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही काल बघू शकता हनुमान जन्मोत्सवीमध्ये गावदेवीची मानाची पालखी कुळगावमधून निघालेली होती. पूर्ण कुळगाव परिसरामध्ये फिरली आणि तिथे सांगता सायंकाळी झालेला आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गावदेवीचा मानपान होतो. त्या दिवशी कुस्तीचं आयोजन केलं जातं. त्या कुस्तीच्या आयोजनामध्ये आमचे विश्वस्तांचं योगदान आहे मोठं. परंतु मला असं वाटतंय की युवांना एकत्र आणण्यासाठी आमचं एक मागणं होतं की युवांची सुद्धा एक गावदेवी केसरी झाली पाहिजे. गावदेवीच्या मानाच्या 2 गदा असतात, परंतु यावर्षी आम्ही 2 केसरी ठेवलेल्या आहेत. तरी ते युवांसाठी म्हणजे 15 ते 20 या वयोगटाचा ठेवलेला आहे आणि एक त्या 20च्या पुढे जो आहे वयोगट असेल त्यांच्यासाठी आम्ही ठेवले. आणि जी एक मानाची मोठी गदा असेल तर प्रत्येकाला वाटतं की मोठी कुस्ती झाली पाहिजे आणि मोठी कुस्ती जे त्यांना त्या गदेत प्रोसेस होणार नाही म्हणून आम्ही 2 गदा ठेवल्या. गदाबरोबर आम्ही त्यांना मेडल सुद्धा देण्यात येणार आहे युवांचा. आता बघू शकता तुम्ही एक 25-30 कुस्त्या झालेल्या आहेत. या कुस्तीमध्ये माटुंगा असेल, कोंडगाव असेल, भिवंडी असेल, कल्याण असेल, असं लांबून स्पर्धा घेतले भाग घेत असतात. परंतु जी शेकडो वर्षी परंपरा त्यांना माहिती असेल, हनुमान जन्मोत्सव असतो त्या दुसऱ्या दिवशी या कुस्तीचं आयोजन हा ग्रामस्थ मंडळ करत असतो. तर त्याच अनुषंगाने आज देखील आम्ही आयोजन केलेलं आहे. आमचे जे तुम्हाला मगाशी सांगितलं असेल आमचे कार्यकारी जे सदस्य आहेत सुभाष मोठे, भगवान वडीलकर, रमेश चव्हाण, प्रत्येक
जे आखाडे आहेत कुस्तीचे, म्हणजे जे तुम्ही बोला हैदराबाद असू दे, त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत ते त्यांना निमंत्रण देत असतात आणि शक्यतो त्यांना जाऊ शकतात की आपल्या जवळजवळचे असतील, कल्याण असेल, डोंबिवली, भिवंडी, माटुंगा, म्हणजे एवढ्या भागात ते जेव्हा जाऊ शकतो त्याप्रमाणे ते आमंत्रण देत असतात. आमचे वामन शेठ म्हात्रे असतील, रामभाऊ पाटकर, शरद म्हात्रे हे मान्यवर आमचे दरवर्षी या आमच्या कुस्तींना भेट देत असतात. त्यांचं तिथून खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतंय. परंतु आम्ही युवा यावर्षी असं वाटतं की युवांचा आम्ही पुढे प्रोसेस करायला, कारण की युवांना आम्ही गोल्ड मेडल सुद्धा देणार आहेत, कारण की त्यांना लहान लहान तरुण आहेत, त्यांना काहीतरी वाटतं की आम्हाला काहीतरी पुढे सहभागी नोंद जास्तीत जास्त नोंद होते. आता आम्हाला असं वाटतं की यामध्ये 200+ असं कुस्त्या होऊ शकतं यामध्ये. आता आजच्या वातावरण आम्ही बघतोय की आता तुम्ही क्लायमेट बघता की त्याप्रमाणे आम्ही आयोजन केलं की 200+ आमचं कुस्त्यांचं आयोजन असतं. तर आम्ही आता बघू 2,000ची कुस्ती आता आखाड्यात चालू आहे. आता ती पुढे पुढे वाढत जाणार, 5,000, 10,000, 15,000, 25,000 असे आकडे वाढत जाणार त्यांचे. हे सर्व आमच्या नियोजन टीम करत असते कुस्तीची. त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच या संपूर्ण आयोजन टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे नयनजी जयवंत मोठे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि कुस्तीचा अरण संग्राम जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झाला. सतीश म्हात्रे कोल्हापूर आणि गोपी बदलापूर, हे सगळ्यांना शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करा आपण सगळ्या या ठिकाणी गणाऱ्यांनी प्रत्येक साधनांना विनंती करून आपल्या शुभस्थापन यांचा सन्मान करायचा. सिद्धेश राऊत विनंती आपण सुद्धा सहभागी द्यायचं. प्रल्हादजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करा नम्रतेची की आपण सुद्धा यायचे. आपण सर्व स्वागत आणि गोपाल शेठ भोई यांना सुद्धा विनंती करा आपण सुद्धा या ठिकाणी सध्या स्वर्गीय कानू सत्तार यांच्या स्मरणार्थ आणि सन्माननीय गजानन चंबळ यांच्यातर्फे 2,000 आणि गिरीजी पवार यांच्याकडून 1,000 अशी एकंदरीत 3,000 रुपयाची कुस्ती सध्या या ठिकाणी चालू आहे. जोरदार काय झालं पाहिजे. त्यानंतर सन्माननीय आगरी समाज संघटनेचे संघटक शरदजी म्हात्रे साहेब यांचे 2,500 रुपयासाठी कुस्ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. अतिशय अतिशय जगात सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 परिमाणांमध्ये चालू असलेला बदलापूरकरांची गरज रुपये 3,000 या पारितोषिकासाठी चालू असलेला हा सामना आहे. सर्व आमचे कुस्तीप्रेमी याचा आनंद घेत आहेत. सर्व यात्रेकरू, सर्व कुस्तीप्रेमी श्री गावदेवी देवस्थान गुरगाव यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लक्षात घ्या ग्राउंडमध्ये जास्त गर्दी यानिमित्त मिळेल. अनेक सारे आत्ता राऊंडमध्ये फिरत असलेला पैलवान 2,500 रुपये. आत्ता ग्राउंडमध्ये फिरत असलेला पैलवान रोख रक्कम रुपये 2,500. शरद म्हात्रे सन्माननीय शरदजी म्हात्रे साहेब यांनी नुकताच जाहीर केलेली कुस्ती जोड द्या, जोड द्या, जोड द्या. टाळ्या झाल्या पाहिजे प्रेक्षको. जर सामना आवडत असेल तर तुमच्या टाळ्यांची अपेक्षा असेल. प्रत्येक पैलवानाला आपण या ठिकाणी प्रोत्साहित करायचं. क्या बात है. अडीच हजार या ठिकाणी
फ्रीजोड सध्या पैलवान खेळतोय 2500. सध्या चालू असलेली 3000 रुपयाची कुस्ती आणि तसा सामना या ठिकाणी आपल्याला चुरशीचा पाहायला मिळतो. दोन्ही नामांकित पैलवान आहेत. क्या बात है. चितपट कुस्ती या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पाहायला मिळते. रोख रक्कम 3000 रुपये. अरे आपल्याला इंटरेस्ट नाही लागत. एक गेला मेढा गेला एक मिनिट शरदजी मात्रे, मारुतीदादा पाटील, नारायणजी पाटील, मुक्ताच्या ठिकाणी कोल्हापूरचे नामांकित उद्योगपती नारायण शेठ पाटील. कुस्ती जीते हो भाई भाई. एकच मिनिट मटेकवाडा हा जो पैलवान आहे 3000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी जिंकली. कसा अनुभव होता, कसं वाटलं आयुष? इधर बहुत अच्छा अनुभव हुआ मेरे को. मैं कुश्ती जीता, मेरे को खुद को बहुत कॉन्फिडेंस हुआ. इधर बहुत अच्छा मैदान करवा रहे हैं. आगे भी आने वाले नए बच्चों के लिए ये बहुत अच्छी सीख है, क्योंकि हम इधर आते हैं तो हमको इतना दिल खुश होता है. हरियाणा से इधर जॉब करते हैं, इधर मैदान में इसलिए आते हैं कि हमारी मान सम्मान इतना अच्छा हो रहा कि हम हरियाणा को भूल गए, इधर के ही हो गए. हमको 4 साल हो गए. मटुआ रहते हैं अखाड़े में. हाँ, गवर्नमेंट सर्वेंट है. हाँ, थैंक यू. कुस्ती का सुनो, हमको तो बहुत इम्पोर्टेंट है. हम कुश्ती से ही जॉब पे लगे और हमारे लिए तो सब कुछ कुश्ती है. और हम कभी भी ये बात दिल में रखते नहीं ये उधर का है, ये हरियाणा का, ये महाराष्ट्र. हम तो ऐसे सोचते सभी हमारे भाई है. हम एक साथ रहते हैं अखाड़े में, 400 बच्चे रहते हैं तो सब कोई भी रहने दो, हम किसी का भेदभाव नहीं करते. उधर आसाम मलिक है, वो हमारी प्रैक्टिस करवाते हैं बहुत अच्छा. उनको बहुत अच्छा हम मानते हैं, गुरु है हमारा. और इधर बहुत कुश्ती लड़के गए हैं, वही बेचते हमको कुश्तियों में. जाओ तुम मेरा नाम ले देना, तुम्हारी कुश्ती होगी. सब कुछ उन्हीं की देन है. इधर आते हैं तो, और भाई साहब है हमको बहुत सपोर्ट करते हैं. इधर ये नहीं भेदभाव करते, ये हरियाणा का नहीं, इसकी नहीं, इसकी. मैं अभी मेरे साथ बोल रहे थे तू ऐसे, मैं बोला किसी के साथ लड़ाओ, अपना इतना अनुभव है, हम अच्छी लड़ेंगे. कभी मिलके लड़ते, भगवान की दया से हम में टैलेंट है तो दिखाते हैं इधर. नहीं तो कपड़े निकालने की हिम्मत किसी की नहीं है. हम मेहनत करते हैं. हमारा वो बोलते नहीं, जुनून है कुश्ती, सब कुछ है ये. थैंक यू. आसाफ मलिक आहे, त्यांचा हा चेला. जवळजवळ 4 वर्ष आसाफ मलिकने आपल्या इथे गावदेवी केसरी मारलेली आहे. तो जवळजवळ 2019, 20, 21, 22, 23 पर्यंत तो गेला. 24-25 तो इंजर्ड होता, म्हणून त्यांनी त्यांच्या ह्या असे चेले त्यांनी पाठवले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या असे त्यांचे कारकिर्दीमध्ये हे जिंकत आहात. तुम्ही बघा ते अजून त्यांचे 4-5 जे कुस्तीपट्टू इथे आलेले आसाफ मलिक हे आपले 4 टाइमचे ते कुस्तीपट्टू जे हे गावदेवी केसरी झालेले आहेत. मला पण आनंद वाटते की आसाफ मलिक सारखे असे आमचे मित्र आहेत आसाफ मलिक माटुंग्याचे, ते असे हरियाणाचे कुस्तीपट्टू इथे पाठवत असतात. आणि आम्हाला जर अभिमान वाटतो की आमचे मित्र असे चांगले चांगले कुस्तीपट्टू आमच्या आखाड्यामध्ये पाठवतात. मुंबईहून हा पैलवान आलेला आहे, हरियाणाचा तो पैलवान आहे. आणि आपण जर पाहिलं तर बदलापूरमध्ये
हे दरवर्षी जे आयोजन होतं त्याला आवर्जून हा पैलवान येत असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बदलापूरमध्ये आपण जर पाहिलं तर गावदेवी देवस्थानाच्या माध्यमातून दरवर्षी हे आयोजन केलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर हे कुस्ती पाहण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे असतील, माजी नगराध्यक्ष राम पातकर असतील, सर्व मान्यवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बोला ना बोला. हा हा नाही चालू आहे. थोडं आहे थोडं अरे काय पैसे मोठी कुस्ती आहेत ना बारी बारी. पैसे जर तुम्हाला कुस्तीसाठी लावायचे असेल तर इकडे मंडळाचे मेंबरशिप त्यांच्याकडे जमा करा. अशी कोणतीही कुस्ती या ठिकाणी आपण स्वइच्छेने बाहेर करू नका. कारण शॉट घेतलं कंटिन्यू 5-5 मिनिटं एवढं 10 लावली मग कमी नाही करते. अरे चल प्रेक्षक अजिबात थांबू नका. कुस्ती मोठी आहे सध्या. कोण जिंकल सांग दो. त्यांच्या वतीनं 5 सदस्यांची या ठिकाणी कुस्ती जाहीर झाली आहे. आणि अनिल पैलवान नाशिक. शरद मोठे यांनी जाहीर केली कुस्ती रौद्र क्रमांक 2,500 पैलवान रोहित यादव मुंबई आणि गोविंद यादव पुणे. कुस्ती जिल्हा वर्सेस पुणे. तू जाणार हे सांगताना तुला अध्याय जा ना. हा सामना देखील अतिशय जाना अध्याय. अरे मग तू अध्याय तो साईडला बोल तू कर का. अजिबात पुढे जायचं नाही. चला पायाला चला मागे. चला मागे.
मागे चला पाहिजे सगळ्यांना मागे चला चला त्यांना पण विनंती आहे पुढे जाणार हिरवाई मागे या सगळ्यांना खाली उतरा चला मागे जाऊ दे खाली पहिलं मला इकडे जाऊन टाकता येत नाही लक्षात घ्या जागा कमी आहे सगळ्यांना विनंती जागा करून द्यायची कोपऱ्यात अजिबात पुढे थांबू नका कल्पेश जाधव सगळ्यांना बाहेर मागे घ्यायचं इथे बघा साहेब शरदजी म्हात्रे आणि नारायणशेठ पाटील आणि पहिला 5,000 रुपयाची खुशी येणारे मित्र कुटुंब यांच्या वतीने जाहीर झालेली आहे दोन दिले अजय म्हात्रे कोण पहिलं खाली करा चला खाली करा चला खाली उतरा चला खाली अजय म्हात्रे कोण नाव गोरे हे झालेली ना मगाशी झाली ती या ठिकाणी रोहित यादव आणि गोविंद यादव ओके ठीक आहे मुंबई पुणे शरद म्हात्रे यांची ही कुस्ती आहे त्यांनी जाहीर केलेली 2,500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पहिलवानांनी व्यासपीठावर गर्दी करू नये एकही सन्माननीय पाहुण्यांना कुस्ती बघायला मिळत नाही पहिलवानी थोडं बाजूला व्हा व्यासपीठाच्या स्टेजच्या समोरून प्लीज एक अकरची विनंती आहे तुम्हाला पहिलवानांनी व्यासपीठासमोरून प्लीज सगळ्यांना विनंती समोर कोणी थांबू नका अजिबात नको पहिलवानाने खाली उभे राहा जोपर्यंत पहिलवान खाली उतरत नाही तोपर्यंत कुस्ती लागणार नाही
कोणालाही कुस्ती इथे बघायला मिळत नाही. सन्माननीय पाहुण्यांना, प्रेक्षकांना समोरच्या बाजूला गेला, समोरच्या बाजूला गेला, बाजूला बाजू, चलो बाजूला उभे कुस्ती लावूच नका. व्यासपीठ खाली करा कृपया. इथे जे पैलवान उजव्या बाजूला उभे आहेत व्यासपीठाच्या, त्यांनी कृपया खाली उतरा. नाव काय नाव? पैलवान अजय म्हात्रे का? चला चला खाली उतरा. किती वेळा सांगायचं तुम्हाला? अजय म्हात्रे का? अजय भाऊ कोण आहे? नाव नंतर बोलवतील. अनिल. चला अनिल नाशिक. अनिल नाशिक. व्यासपीठावरच्या कोणाचे नाव घेतलं जाणार नाही. पैलवान पुढे त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी जाधव पैलवान बाहेर जा. सन्माननीय या ठिकाणी दत्ता शेठ भोईर, डीएम शेठ कुस्ती मेळ्याचा 5,000 रुपये स्वर्गीय शिवाजी शेठ शेलार यांच्या स्मरणार्थ आणि स्वर्गीय कालीशेठ राऊत यांच्या स्मरणार्थ. व्यासपीठावर जे पैलवान उभे आहेत त्यांनी खाली तरी बसा. खाली खाली स्टेजच्या खाली. त्यांना विनंती आहे, या कुस्तीनंतर अजिबात कोणती कुस्ती घेऊ नका. सगळे पैलवान खाली गेल्याशिवाय. शबास बोल बाजूला. 5,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी पारितोषिक देऊन आपण या पैलवानाला सन्मानित करत आहोत. रामदादा नात्रे आणि डीएमसी भोईर यांच्या शुभेच्छे हे पारितोषिक वितरित केलं जाईल. नात्रे, दत्ताजी भोईर, रामजी पाटकर पूर्ण नाही. थांबा थांबा. त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.